ज्याला आपण परम कल्याण म्हणतो, मनुष्यत्वाचं सार्थक म्हणतो. म्हणजे परमेश्वरानंच हा निर्देश दिलेला आहे आणि तो आपल्याला आहार निद्रा भयमैथून सर्व योनीशी समसमान तरी मनुष्य देहीचे ज्ञान जाण सर्वता नाही. मग सगळ्या योनी आहेत, स्वर्गातले देव सुद्धा आहेत, यक्ष किन्नर गंधर्व आहेत आणि अनेक देव देवता आहेत. आणि म्हणून स्वर्गीची अमर इच्छिता ती देव मृत्यूलोक व्हावा जन्म आम्हा. आणि नारायण नामे होऊ जीवन मुक्त. ते काय म्हणतात की स्वर्गीचे अमर ते देव सुद्धा इच्छितात मृत्यूलोक व्हावा जन्म आम्हा. नारायण नामे होऊ जीवन मुक्त आणि कीर्तनी अनंत गाऊ घेते. पुढं काय, किंवा इहलोकीचा हा देह देव इच्छिता ते पाहिजे. धन्य आम्ही जन्म आलोन दास विठोबाचे दास. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायण कृपावलोकने दिला. तर सगळ्या आयुष्याचं सार इति कर्तव्य म्हणजे सच्चिदानंद पदवी घेणे. म्हणजे जो देवाचं नाम घेतो, चिंतन करतो, आत्मचिंतन करण्याची गरज आहे, काही करण्याची दुसरी गरज नाही, परंतु आत्मचिंतनाची गरज आहे. कारण आपलं शुद्ध स्वरूप, आनंदमय स्वरूप, शुद्ध स्वरूप आहे. किती आश्चर्यकारक गोष्ट आहे. आपलं जे शुद्ध स्वरूप आहे ते आनंदमय आहे, निर्दोष आहे, निर्मळ आहे. आपण निर्मळ आहोत, शुद्ध आहोत आणि व्यापक आहोत. आणि ते आपलं स्वरूप लोप पावलेलं आहे. आणि नसलेलं काय झालेलं आहे असं विचित्र, ज्याला विकारानं युक्त, असं देहानं युक्त, रोगाने युक्त, दुःखाने युक्त अशा स्थितीला आपण प्राप्त झालो आहोत. जसं तुरुंगात जाऊन तुरुंगात अडकून पडावं, मग तशा प्रकारची आपली स्थिती झालेली आहे. म्हणून आपण संकटात, महान संकटात आपण सापडलो आहोत. मनुष्य जन्म महान संकटात सापडलो आहोत आणि या संकटातून सुटका आपल्याला करून घ्यायची आहे. आणि ती सुटका करून घेण्यासाठी हा मनुष्य जन्म आहे. मी सांगतो, नेहमी सांगतो की हे सगळं भ्रमरूप आहे. आपण संसारामध्ये, ह्या जगामध्ये मनुष्य जन्माला येऊन जे असंख्य गोष्टी आपण म्हणतो, शिक्षण म्हणतो, मोठमोठे पद म्हणतो, सत्ता संपत्ती, हे अज्ञान आहे सगळं, हे भ्रमरूप आहे सगळं. इथं फक्त काय आहे, देवाचं नाम, आत्मचिंतन. हा देह आपल्याला मिळाला. कोटी जन्म आपण संसार केले, एक संसार नाही केला, एक कोटी जन्म संसार केले. नाही त्या योनी भोगल्या, नाही ती दुःख आपण भोगली आणि आता निर्णायक स्थळावर आपण येऊन पोहोचलोय. हा पॉइंट फार महत्वाचा आहे. या पॉइंटवर निर्णयच करायचा आहे. कोणती गोष्ट बसून राहत नाही. राजा असला तरी त्याचं कल्पाचं आयुष्य सुद्धा मरून गेले बगदालब्धी वृषुंडी सारखे. चारी चौकड्यांचे लंकापती तेही तैसे गेले. इथं काही बसून राहत नाही. परंतु चक्र मात्र थांबत नाही. हे चक्र आपल्याला थांबवायचं आहे. ही संधी आहे, हीच वेळ आहे आणि हे दुष्ट चक्र आपल्याला थांबवायचं आहे. स्वर्गातला देव जरी झाला तरी तो काही पुण्याची पावटी सरे, त्यांना सुद्धा काय होतं, स्वर्गातले इंद्र होतो तो सुद्धा काय होतो, पुण्याची पावटी सरे सविचिंद्र पणाटी उतरे येऊ लागत वा घरे मृत्यू लोक, त्यांना यावं लागतं. मग त्यांची दशा कशी होती, वेशाभोगी कवडावेची, दारईची पूर्ण येते याची. अशी लाजीरवाडे दीक्षितांचे काय बानो. म्हणजे स्वर्ग जरी उत्तम भोग, तिथं स्वर्ग म्हणजे उत्तम भोग, हा मृत्यूलोक आहे आणि तो उत्तम भोग आहे. तिथं सगळे उत्तम भोग आहेत. जिथं ऐरावताचे केवळ स्वर्ग म्हणजे, परंतु तिथं सुद्धा पुन्हा रिटर्न यावं लागतं. उत्तम भोग तिथं असा देह नसतो, तो सुगंधी देह असतो, रोग नसतात, दुःख नसतात तिथं, केवळ आणि कैक मोठा काळ असतो. हे तरी 60-70 100 वर्षाचं आयुष्य, ते फार मोठं आयुष्य, केवळ सुख भोगायचं आयुष्य. म्हणून सुख भोगायचं तर स्वर्ग, दुःख भोगायचं तर नरक, आणि निर्णय लावायचा तो मनुष्य जन्म. आणि म्हणून इथं निर्णय लावून काय करायचं आहे आपल्याला. परंतु इथं माणसं येतात आणि देहाच्या गावा जया करणे आली पांडवा, तो कार्याचा गावा सांडून या. देहाच्या गावाला कशा करता आले ते दुष्ट चक्रातून सुटका करून घेण्यासाठी आले. परंतु काय करू लागले, ते करू नये तेच करू लागले, नेमकी या देहामध्ये अडकले. किती मोठी हानी आहे, किती मोठा भ्रम आहे. हेच अज्ञान आहे. आणि म्हणून इथं मी नेहमी सांगतो की स्वर्ग काय आहे,
मनुष्य जन्म ही संधी आहे, ही संधी आहे. मनुष्य जन्म, स्वर्ग हे बक्षीस पत्र आहे आणि नरक हा काय आहे तर नरक ही शिक्षा भोगायचं म्हणजे नरक, आणि बक्षीस स्वर्ग आणि शिक्षा भोगायची तो म्हणजे नरक आहे. आणि त्यानंतर परम कल्याण करून कायमचं वास्तव्य, शाश्वत वास्तव्य, अढळ पद म्हणजे वैकुंठ आहे. आणि म्हणून मनुष्य जन्मात असं जरी असलं, आपण ब्रह्म जरी असलो तरी त्या ज्याला ब्रह्म सुख म्हणतो, ब्रह्माला सुद्धा ब्रह्मसुख घेता येत नाही. ब्रह्माजवळ केवळ एवढं अफाट सुख आहे, तो सुखाचा समुद्रच आहे, परंतु त्या सुखाचा आस्वाद त्याला घेता येत नाही. बरं का, भगवान विष्णूला सुद्धा त्या सुखाचा आस्वाद घेता येत नाही. आणि म्हणून तो सुखाचा आस्वाद घेण्यासाठी मनुष्य जन्म आहे. 2 कारणासाठी, निर्णय करण्यासाठी, दुष्टचक्र तोडण्यासाठी मनुष्य जन्म आहे, आणि ते ब्रह्मसुख भोगण्याकरता मनुष्य जन्म आहे. बाकी मनुष्य जन्म दुःखही बरीच आहेत, परंतु त्यावर काय करायचं, हे कलियुग असं आहे. परमेश्वर मनुष्याला म्हटला, सांगितलं तुला मनुष्य जन्म चांगलं नाही, भयंकर दुःखानं भरलेला आहे, भयंकर दुःखानं भरलेला. परंतु एक गोष्ट इथं विशेष, इथं आत्मस्वरूपाची, ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती करून घेता येते, दुष्टचक्रातून बाहेर पडता येतं. हे कलियुगाचं वैशिष्ट्य आहे. म्हटलं मग किती जरी दुःख भोगली तरी चालेल, परंतु दुष्टचक्र तोडलंच पाहिजे. आणि म्हणून काय करायचं आहे, म्हणून सावध, इथं सावधानतेने आयुष्याचा क्षण क्षण, देहाचा कण कण, मी मागं सांगितलं तर कालही सांगितलं, संतांनी काय केलं आयुष्यात येऊन काय केलं साधू संतांनी, आपल्या इच्छा आणि वासना त्या रॉकील ओतून पेटवून दिल्या. त्यांनी पेटवल्या, अक्षरशः इच्छा वासना त्या पेटवल्या त्यांनी, रॉकील ओतून पेटवल्या. आता वासना जायला रॉकीलची गरज आहे का? परंतु सांगण्याचं तात्पर्य एवढी तत्परता पाहिजे की वासना, इच्छा हे जाळून टाकायचे आपल्याला. आणि मग कसं इतकं निर्मळ व्हायचंय, कसं निर्मळ व्हायचंय का जिथं ज्या मनामध्ये विकारच उद्भवणार नाही. सतत जर आत्मचिंतन, जर ब्रह्मचिंतन जर हेच घडावं, तोच भाग्यवंतो. धन्य जगी तोची एक हरिरंगिनाची, आणि रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाची. विषयी विरक्त तो भाग्यवंत आहे, तो शहाणा आहे, तो बुद्धिमंत आहे. कोण? धन्य जगी तोची एक हरिरंगिनाची. आणि भगवंत त्याचा काय वारी होतो, भगवंत त्याचं काय करतो, त्याला सगळ्या दुःखातून सुटवतो, त्याचा पाठीराखा होतो. भगवंत त्या मृत्यू लोकांमध्ये त्याचा पाठीराखा होतो. म्हणून त्या देव करी तरी काय ना होईन, दगडाचे नाव करून या जाईल. आपण शिव आहोत, साक्षात शिव आहोत. जीवन शिवामध्ये फरक नाही. जीव आणि शिव एक आहेत. दोघेही मायेमध्ये मोडतात. जीवही मायेमध्ये मोडतो, शिव सुद्धा मायेमध्ये मोडतो, ईश्वर सुद्धा मायेमध्ये मोडतो. परब्रह्म फक्त मायेच्या पलीकडचा आहे. मग तो ज्याला ईश्वर म्हणतो, जो शिव आपण म्हणतो, तोही मायेतच आणि जीवही मायेतच. परंतु दोन्हीमध्ये फरक आहे. तो फरक आपण समजून घ्यायचा. जीवन शिवामध्ये काय फरक आहे तर तो जीवा शिवामध्ये फरक असा आहे की दोन्हीही मायेतली प्रतिबिंब आहेत. जीव म्हणजे अविद्येतलं प्रतिबिंब आणि शिव म्हणजे शुद्ध मायेतलं प्रतिबिंब आहे. त्यामुळं ईश्वराला त्याची उपाधी आवरण करीत नाही. ईश्वराची उपाधी शुद्ध आहे, म्हणून तिने सगळ्या शक्ती साठवलेल्या आहेत आणि त्या शिवाला कामाला येतात. आपली उपाधी मलिने, त्या उपाधीने आपल्या शक्ती नष्ट केलेल्या आहेत आणि म्हणून आपल्याला नको त्या यातनांना समोर जावं लागतं. आपण उपाधी जी धारण केली ती मलिन उपाधी आहे. मग आता तसं पाहिलं तर दोघंही प्रतिबिंबच, दोघंही कसे आहेत? प्रतिबिंबच आहे. ब्रह्माचं प्रतिबिंब, जीवही ब्रह्माचंच प्रतिबिंब आहे, शिवही ब्रह्माचंच प्रतिबिंब आहे. आणि ब्रह्म मात्र दोन्हीपेक्षा वेगळं आहे, स्वतंत्र आहे, स्वतंत्र सत्ता आहे. मग आता एवढंच का हे शुद्ध उपाधीमध्ये पडलं आणि हे मलिन उपाधीमध्ये पडलं. यांनी आपली मलिन उपाधी टाकून दिली का दोघंही समान झाले. मी दृष्टांत सांगितलं होता, काल ताईने सांगायचा प्रयत्न केला तो दृष्टांत. म्हणजे जीव आणि शिवातला फरक तो दृष्टांत सांगण्याकरता
दोघेही सख्खे भाऊ, समजा कल्पना करा, दोघेही सख्खे भाऊ आहेत, दोघेही बुद्धिमान आहेत, दोघेही कर्तृत्ववान आहेत आणि दोघेही उत्तम संस्कारात वाढलेले, दोघेही सख्खे भाऊ एकाच तोडीचे, आणि हे दोघेही कलेक्टर झाले आपल्या कर्तृत्वाच्या बुद्धीच्या जोरावर. दोघे भाऊ कलेक्टर झाले. आता जो तो एक होता त्यापैकी, तर त्यानं इतकं सुंदर कार्य केलं, त्याची सगळ्या जिल्ह्यात कीर्ती झाली, राज्यापर्यंत त्याची कीर्ती पोहोचली, देशापर्यंत त्याची कीर्ती पोहोचली, आणि फार मोठमोठ्या ज्यांनी अधिकारी त्यांनी त्यांचा सत्कार केला, उत्तम सत्कार केला. हार तुरे तो हारांनी झाकून गेला, इतका त्याची कीर्ती सगळ्या देशामध्ये झाली. आणि ज्या वेळा त्याचा इकडे सत्कार होत होता त्याच वेळा दुसरा जो भाव होता तोही कलेक्टरच होता. तोही दोघांचं पद एकच, हाही कलेक्टर तोही कलेक्टर. परंतु यानं काय केलं, उत्तम कार्य केलं, उत्तम कार्य केलं आणि उत्तम कीर्ती संपादन केली, आणि त्याची कीर्ती सगळ्या राज्यात देशात दरवळली. आणि यानं हा भ्रष्टाचारात सापडला, यानं भ्रष्टाचार केला, भ्रष्टाचाराचा आमा पैसा मिळवला, पण भ्रष्टाचारात सापडला आणि याला तुरुंगात मध्ये पाठवलं. दुसऱ्याला एक तुरुंगात, जेव्हा दुसऱ्याचा सत्कार होत होता तेव्हा हा तुरुंगामध्ये पोलिसांचा मार खात होता. दोघही मग एक काय करत होता, त्याच्या गुणांची कीर्ती गायली जात होती, त्याचा सत्कार केला जात होता, त्याची स्तुती केली जात, स्तुती सुमन त्याच्यावर उधळली जात होती, आणि हा एक पोलिसांचा मरणाचा मार खात होता. दोघेही कलेक्टर, दोघेही सख्खे भाऊ, पण एक यावेळेला उत्तम स्थितीमध्ये आणि एक यावेळेला अधम स्थिती भोगत होता. जो अधम स्थिती भोगत होता तो जीव, आणि उत्तम स्थिती भोगत होता तो शिव. हा दोन्हीतला फरक लक्षात आला ना? हा फरक आहे. मग आता याने जर भ्रष्टाचार जर केला जर नसता तर हाही त्या कीर्तीला पावला असता, पण हा दुष्ट चक्रात दुर्बुद्धी सुचली आणि दुर्बुद्धीच्या आहारी गेला, आणि म्हणून भयंकर दुःख भोगू लागला. याने दुर्बुद्धी टाकली आणि सद्बुद्धीचा स्वीकार केला, आणि म्हणून उत्तम स्थिती त्याने भोगली. हा जीव आणि शिव. आता जो अत्यंत सुखी असतो तो शिव असतो. दोघे एकच आहेत बरं का, परंतु फरक, अत्यंत सुखी असतो तो शिव असतो, अत्यंत दुःखी असतो तो जीव असतो. सर्वज्ञ असतो तो शिव असतो, आणि अल्पज्ञ असतो तो जीव असतो. सर्व शक्तिमान असतो तो शिव असतो, आणि अत्यंत अल्पशक्ती तो जीव असतो. जो 84 लाख योनीमध्ये दुःखाच्या दुष्ट चक्रात सापडलाय तो जीव आहे, आणि जो सगळ्या विश्वावर सत्ता गाजवतो, नियमन करतो विश्वाचं, तो शिव असतो. जन्म मरणामध्ये सापडलेला तो जीव आहे, आणि जन्म मरणाचं नियमन करणारा तो शिव आहे. अत्यंत आनंद भोगणारा तो शिव आहे, आणि अत्यंत दुःख भोगणारा जीव आहे. आनंदानं काय होतं, ज्याला आनंदाच्या उकळ्या फुटतात तो शिव आहे, आणि दुःखानं हायहाई करतो तो जीव आहे. दोघं एकच, पण एक उत्तम गतीला गेला. त्याचं कारण दोघांच्या विचारामध्ये फरक पडला. फक्त इथं विचारामध्ये फरक आहे. ध्यानात आलं का? आपण जर चांगला विचार जर केला तर उत्तम गती प्राप्त होते, आणि खालचा जर विचार जर केला तर नीच विचार जर केला तर अधम गती प्राप्त होते. सर्वसंग परित्यागाचा विचार करणं ही उत्तम गती आहे, हा उत्तम विचार आहे. सर्वसंग परित्याग करणं हा उत्तम विचार आहे, आणि देहाच्या या संसाराच्या कचाट्यामध्ये सापडणं हा अधम विचार आहे. आणि तोच आपला काय करतो, अधम गतीला आपल्याला घेऊन, आपला विचारच आपल्या अधम गतीला घेऊन जातो. म्हणून कुणाचेही घर, हा देह कुणाचा, हा देह तुमचा नाही, देहाशी तुमचा संबंध नाही, हे तत्व समजून घ्या. आधी तुम्ही देहाच्या पलीकडचे आहात, तुम्ही व्यापक आहात, आनंदघन आहात. नाही का? मागं मी सांगितलं तर मागं काय सांगितलं होतं, तर समुद्र असतो, समुद्र. मग आता समुद्र आहे, समुद्रातलं बादलीभर पाणी काढून घेतलं, बादलीभर पाणी काढून घेतलं, मग तोही समुद्रच आहे ना. बादलीभर पाणी म्हणजे समुद्र, आणि अथांग पसरला तोही समुद्र. मग आता हा समुद्रापासून वेगळा आहे का? पण कल्पनेने वेगळा झाला. तसं पाहिलं तर समुद्रामध्ये ती बादली टाकून दिली, दाखवली उडून, वेगळा नाही. तसं जीव हा कुठेही नाही. मी सांगतो, जीव हा मी आत्मस्वरूपात कुठेच नाही.
जिकडे तिकडं अखंड एकच ब्रह्म स्वरूप भरलेलं आहे, जिकडं पावं तिकडं. परंतु केवळ कल्पनेने त्यानं कल्पना केली आणि म्हणून कल्पना केली म्हणून तो वेगळं समजू लागला स्वतःला. देहा एवढं समजू लागला, देह समजू लागला, मीच हा समजू लागला. त्याच्या विचारामध्ये काय झालं, तफावत निर्माण झाली. अज्ञानाचं आवरण त्याच्यावर आलं, त्यानं ज्ञानाचा मार्ग टाकला, अज्ञानाने त्याच्यावर कब्जा केला. आणि म्हणून मी एवढाच आहे आणि देहच मी आहे, देह माझा आहे. मग देहाच्या दुःखाला तो दुःखी झाला. देहाला आजार झाला तो मी आजारी पडलो. खोकला आला म्हणतो मला खोकला येतो. काही वेदना झाल्या शरीरामध्ये, किडनी अमकं तमकं काही, हृदयाचं काही, तो म्हणतो मी संपलं, माझं काही खरं नाही, माझं फार वाटवं झालं, माझं वाईट झालं. तो समजतो, तो देहाचे धर्म तो स्वतःचे देह समजतो आणि आत्म्याचे धर्म त्याने ते फार लुप्त करून टाकले. आणि नाही ते देह हा कुठेच नाही. देह हा तुम्हाला सांगतो, देह हा कुठेही नाही, जीव सुद्धा कुठेही नाही, मी सुद्धा कुठेही नाही. परंतु आत्म्याचं अज्ञान निर्माण झालं का हा मी निर्माण होतो. आत्म्याचं अज्ञान निर्माण झालं का जीव निर्माण होतो. आणि ह्या कल्पना, आत्म्याचं अज्ञान निर्माण होतं तेव्हा तो कल्पना करू लागतो. कारण मी कोण हा हे विसरलेला असतो. तेव्हा मी शिव हे त्याला स्मरण राहिलेलं नसतं. आणि म्हणून अज्ञान त्यानं धारून स्वरूपाला टाकलं, स्वरूपाला विसरला तसा स्वरूपाला एक क्षण सुद्धा विसरत नाही. आणि ह्या मायाजाळात कल्पनेनं सुद्धा अजिबात अडकत नाही. हे सगळं सत्य काहीच नाही, हे दुःस्वप्न आहे, केवळ स्वप्न आहे. जग म्हणजे स्वप्नच आहे, जग म्हणजे स्वप्न आहे. यातलं सत्यांश काहीच नाही. याचं अधिष्ठान आपण जे ब्रह्म आहोत ते सत्य आहे. आणि म्हणून मग सांगितलं, तर कुणाचे हे घर हा देह कुणाचा, आत्माराम त्याचा तोच झाले. आणि मी तू विचार विवेके शोधावा, गोविंद माधवा याच दे. तुम्हाला त्या वैदाचे वैदिनीचे 3 दृष्टांत सांगितलेले आहेत. अतिशय महत्वाचे आहेत 3 दृष्टांत वैदिनीचे तिन्ही. परंतु त्या दृष्टांतात बरंचसं साम्य आहे. दृष्टांतात साम्य आहे, बरंचसं साम्य आहे, परंतु बराचसा फरकही आहे. ते साम्य लक्षात घ्यायचं, तो फरकही लक्षात घ्यायचा. आणि दृष्टांत फार महत्वाचे असतात. दृष्टांत म्हणजे साक्षात त्यात ज्ञान भरलेलं असतं. दृष्टांत आपल्या साक्षात ज्ञानाकडे घेऊन जातात. दृष्टांत आपल्या सिद्धांताकडे घेऊन जातात. दृष्टांत ते तत्परतेने, त्वरेने, पटकन, लवकर घेऊन जातात. आणि दृष्टांत काय करतात, तत्वाची परिणामकारकपणे यथार्थ ओळख करून देतात. म्हणून दृष्टांत फार महत्वाचे आहे. दृष्टांताशिवाय सिद्धांत किंवा ज्ञान माणसाला कळू शकत नाही. दृष्टांतात ताकद आहे तो सिद्धांत पटवून देण्याची, त्या ज्ञानाची ओळख करून देण्याची दृष्टांतामध्ये ताकद आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्ञानदेव सांगे दृष्टांताचे मात्र आणि साधूचे संगती तरुण पाय. म्हणून आपण काय करायचं आहे, नव्हतं सावचित्त. म्हणून भक्त असा असतो जातो देवापासून विभक्तच नसतो. देवापासून विभक्त नसतो म्हणजे काय, तो विस्मरण होऊनच देत नाही. तो सतत काय करतो, सदा स्वरूपाचे अनुसंधान तो करतो. आणि म्हणून जो सतत स्वरूपाचं अनुसंधान करतो तोच ब्रह्मस्थितीला पोहोचू शकतो. लक्षात घ्या. आता जो सर्व सांडूनी माझाई, सर्व जग टाकून देतो, जगाला पाठमोरा होतो, इंद्रियांना पाठमोरा होतो. तत्वाध्याय सांगितलं नाही का, काय सांगितलं, आईसा अर्जुना आईसे उपाय सांडून पुढील पाय, जो सर्वेंद्रियासी होय पाठमोरा. मन बुद्धी सगळ्या इंद्रियांना जो पाठमोरा होतो, जगाला पाठमोरा होतो, नामाला, विचाराला आणि आत्मतत्वाला जो सन्मुख होतो आणि जो एक क्षणाचाही विसर पडून देत नाही, तो ब्रह्मस्थितीला प्राप्त होतो. लक्षात आलं का. म्हणून इथं जागर आहे आणि तुमचं प्रारब्ध कर्माप्रमाणे त्यात काही बिघाड होणार नाही. तुम्ही रात्रंदिवस जरी नामस्मरण केलं तरी प्रपंच उत्तम होईल. जरी तुम्ही प्रपंचाचं स्मरण केलं नाही, रात्रंदिवस तुम्ही त्या तत्वाचं स्मरण जर केलं तर प्रपंच उत्तमच होणार आहे. कारण त्याचा प्रपंच परमात्मा करत असतो, त्याचा प्रपंच, ज्ञानाचा प्रपंच, भक्ताचा प्रपंच ईश्वर करतो. आणि आपला जीवाचा प्रपंच तो स्वतःच माथ्यावर तो लादून घेतो आणि स्वतःला म्हणून नीट करता येत नाही आणि मग स्वतः हातात घेतो लगाम. परंतु दुष्ट शेवटी जे व्हायचं तेच होतं. शेवटी काय व्हायचं, यश येत नाही, सुख मिळत नाही, दुःख त्याला चुकत नाही आणि विनाशाचा हा त्याला अटळ ठरतो. म्हणून काय सांगितलं, आता भक्ताचा संसार ईश्वर करतो. भक्ता राखे पायापासी, दुर्जनासी संवारी. देवाला अवतार 10 अवतार घेतले देवानं, ते केवळ भक्ता करता अवतार घेतले. एवढे मोठमोठे सामान्य गोष्ट नाही.
साधा आमदाराला जर म्हटलं आमच्या घरी या जेवायला चहा प्यायला या, तो सुद्धा त्याला कमीपणा वाटतो, त्याला लाज वाटते सामान्याच्या घरी जायची. परंतु भगवंताने विदुराच्या घरच्या कणी आनंदाने खाल्ल्या. मोठे ते मोठेच असतात नाही का, खरे मोठे जे असतात ते खऱ्या अर्थानं मोठे असतात. त्यांनी विदुरा घरच्या कण्या खाल्ल्या त्यांनी नाही का. परंतु त्या जो दुर्योधन होता त्या दुर्योधनाचं राजैश्वर्य ते लाथाडलं. आणि विदुराच्या भक्ता घरच्या, आणि भक्ताला देव आवडतो. देव का आवडतो? त्याचं अंतःकरण निर्मळ असतं, ते जे विचार तत्वाला सन्मुख असतात. म्हणून भक्ताचा आवडता, देवाचा आवडता भक्त असतो. आणि म्हणून तो काय करतो, भक्ताला कोणतीच माझ्या भक्ता संसाराची चिंता राज्याची कांता काय कोराना मागे नाही का. आणि म्हणून तो आपल्या भक्ताला पाहत ती दुसरी गोळी पहा तर ती मला तर आठवेना, परंतु म्हणजे पहा काय म्हटलेलं आहे की दोवरी दोन्ही भुजा आलो घेऊन आलिंगवया लागून तयाच्या अंग मी चतुर्भुज झालो. तसं मला गरज नाही चतुर्भुज होण्याची, मी चतुर्भुज झालो. चतुर्भुज कशा करता झालो तर केवळ माझ्या हातीची लीला कमळे पूजूत येते, माझ्या हाताच्या कमळाने त्याचं पूजा करावी भक्ताची, म्हणून मी चतुर्भुज झालेलो आहे. भक्ताचा महिमा फार मोठा आहे, भक्तीचा महिमा फार मोठा आहे, नामस्मरणाचा महिमा फार मोठा आहे. हा संसार विनाशालाच नेणारा आहे. संसार कसा आहे? विनाशालाच नेणार आहे. आणि आत्मतत्वाचं चिंतन करणारं आयुष्य म्हणून धन्य जगी तोची हरिरंगी नाची, रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाची, विषयी विरक्त दया नाही आप पर, संतुष्ट सर्वदा असो व्यापक निर्धार. सुखदुःख समान, तर सुखदुःख समान का मानतो? बळच नाही मानित तो, बळजबरीनं नाही मानित, बळजबरीनं मानित नाही नाही का, बळजबरीनं नाही, त्याची बुद्धीच तशी होऊन जाते. सुख दुःख आपोआप तो समान मानतो, बळजबरीनं नाही. मग दोन दृष्टांत सांगितले होते तुम्हाला त्या दृष्टीनं, सुख दुःख समान. दोन दृष्टांत कोणती आहेत? स्वप्नामध्ये एकाला काय झालं तर लॉटरी लागली, बँकेमध्ये पैसे घ्यायला गेला नाही का, आणि पैसे हातात घ्यायचे तर जागा झाला. दुसऱ्याने कोणीतरी हाक मारली, म्हणा तू एवढं सगळं वाट लागली, म्हणला तू एवढं सगळं वाटू झालं, मी 10 लाख रुपये घेत होतो पण तू हाक मारली आणि तिथंच मला सगळं बिघडलं नाही का. तू कशाला मला हाक मारली, 10 लाख रुपये मी घेत होतो, आणि तुझ्यामुळं काय झालं. म्हणजे हा आनंद, हा स्वप्नातला आनंद, 10 लाख रुपये घेणार होता, घेत होता, हा आनंद. आणि आता स्वप्नाचं दुःख, चोर आले मरणाचं हानीत होते, पाय तोडला त्याचा नाही का, मोठमोठ्याने विवळत होता, मोठमोठ्याने विवळत होता. आणि आता त्या चोरांनी कोयता घ्यायचा मानेवर घालायचा नाही का, मोठमोठ्याने विवळत होता. आणि तेवढ्या त्याला कुणीतरी हाक मारली, जागा झाला. म्हटलं बरं झालं, म्हटलं नाही तर माझं काही खरं नव्हतं. आता मान तुटायची होती तर आता काय होतं, उठून पाहिलं तर तलवार नाही, कोयता नाही, चोर नाही, कुणीच नाही, एकटाच तो होता, तो एकटाच होता. स्वप्नातलं विचित्र विश्व तोच झाला, स्वप्नीची विचित्र सेना नाही का, तिला तो अर्जुना नाही का, स्वप्नीची विचित्र सेना मीची झालो होतो ना निद्रावशी. निद्रावशी म्हणजे अज्ञानामुळं स्वप्नातलं सगळं विश्व मीच झालो, तसं आत्मस्वरूपाच्या अज्ञानं सगळे जग मीच झालो. बरोबर आहे का नाही? आत्मस्वरूपाच्या अज्ञानं सगळे जग मीच झालो, आणि म्हणून जग हे माझं स्वरूप आहे, हे तुमचं स्वरूप नाही का. म्हणून जगापेक्षा आपण वेगळे नाही, जगच आपण आहोत. तर आता म्हणून याच्याकरता मनुष्य जन्म केवळ आत्मज्ञानाची प्राप्ती, आणि आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी अखंड सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्त समाधान, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, तो सुख शांती नाही का. मग त्या भक्ती मार्गात त्या जगात व्यवहारामधलं संपत्ती नको, आणि परमार्थातली मुक्ती सुद्धा मला नको नाही का. काहीच मागितलं नाही, काही न मागे कोणाशी, आणि तोच आवडे देवाची. देवाला कोण आवडतो? तो काहीच मागत नाही, कोणापासूनच काही मागत नाही, तो श्रीमंत असतो. श्रीमंत हा देत असतो आणि गरीब हा घेत असतो. गरीब हा इच्छा करीत असतो, श्रीमंत देत असतो. आणि म्हणून तुकाराम महाराज कशी होते? श्रीमंत होते तुकाराम महाराज. तुम्हाला माझं माहिती आहे का, एक साधू राजाकडे गेला, त्या साधूला यज्ञ करायचा होता. साधूने विचार केला आपण राजाकडे जावं, यज्ञासाठी राजाकडून मोठी मदत मिळेल, म्हणून राजाकडे गेला. राजा त्यावेळेला राजाची पूजा झाली होती,
आणि राजू पूजा करून राजा काय करतो, देवाला म्हणत होता संपत्ती दे, धन दे, द्रव्य दे, अन्नधान्य दे, वृद्धी दे, पैसा दे, वस्त्र दे, अलंकार दे, लई संपत्ती दे. हा देवा जो मागत होता. साधू अरे हाच भिकारी आहे, हा काय मला देणार आहे, हाच भीक मागून राहिला, हाच काय मला देणार आहे. आणि म्हणून साधू तिथून जे तकट निघाला ना, जोर जोरात निघाला. राजाला कळलं की साधू आपल्याकडे आली होती, याचक दारा अतिथी याचक दाराशी आला होता, परंतु विनमुख होऊन तो मागे गेला. राजाला अपमान वाटला. आणि राजा वाटला आपली अपकीर्ती आहे, आपला अवमान आहे. म्हणून राजाने त्या राजसेवकांना पाठवून त्याला साधूला बोलवायला सांगितलं. त्या साधूला आणलं त्या सेवकांनी, राजापुढे उभं केलं. राजा म्हणला तुला काय पाहिजे असेल ते मागून घे, मी समर्थ आहे, या देशाचा राजा आहे, आणि माझी तिजोरी अखंड भरलेली असते, काही कमी पडणार नाही, तुला जे पाहिजे ते मागून घे. साधू म्हणला ए काय बोलते रे म्हटला, तू भिकारी मग भीक मागत होता आणि तुम्हाला काय देणार म्हटला, तुलाच माझ्यापासून काय पाहिजे असेल ते मागून घे. म्हटलं चल काय मागू रे तुझ्या जो भिकारी तो. साधू आणि म्हणून कसे असतात असे निर्भय असतात. साधू अशी पुन्हा नाही बीडभाड तुका म्हणे सानाचोर, नाही बीडभाड तुका म्हणे सानाचोर. यालाच म्हणायचे धर्माचे पालन करणे अखंड खंड, हीच आंबा करणे काम, बीज वाढवावे नाम. याच्याकरता तीक्ष्ण उत्तरे, हाती घेऊन बाण केल्याचे तिखट बोलणं असतं नाही का. या संतांचं बोलणं कसं असतं, तिखट असतं, परंतु कशा करता असतं, साप मारायचं म्हणजे तो का रुमालाने साप मारायचा नसतो, उयाने साप मारायचा नसतो, तुमच्या गळ्यातले तरी साप मारायचा नसतो, त्याला दांडकं लागतं साप मारायचं म्हणजे. आणि म्हणून त्यांच्या हातामध्ये त्यांची उत्तर शब्द तिखट असतात. कण्या भाकरीचे खाणे आणि आमचे उद्धट बोलू नये. ते उद्धट बोलणं कशा करता आहे, तर जगाच्या कल्याणाकरता असतो. दगड दगड पण त्या दगडाची सुंदर मूर्ती घडते, कारण तिनं घाव सहन केलेले असतात. आणि म्हणून हीच आंबा करणे कामर बीज वाढवावे नाम, तीक्ष्ण उत्तरी हाती घावून घेऊन बाण केली नाही का. पुढे काय, नाही भीडभाड आणि तुका म्हणे स्थानात चोर. कोणी असो भीडभाड नाही. कशा करता, तत्वा करता बरं का. ते फक्त तत्व जाणतात, उत्तमच गती जातात, कल्याण जाणतात. ते कोणाचंही वाईट करत नाही, कोणाचं वाईट करूही शकत नाही. कोणाचंही वाईट ते कर, जीव जाऊन देत नाही एकावेळेला, पण कोणाचं वाईट ते करीत नसतं. करायचं तर कल्याणच करणार. आणि कल्याण म्हणजे त्यालाच कल्याण व्हायचं, आत्मकल्याण. एकच जगामध्ये कल्याण आहे, ठाणा कल्याण नाही का.